नमस्कार. आम्ही आलो आहोत देशदूतची टीम कसबे सुकेडे गावात. तुम्ही हे जे चित्र बघताय हे परवाच्या अवकाळी पावसाचं. सकाळपर्यंत थोडंसं ढगाळ असणारं वातावरण आणि साधारण 1:30-2च्या सुमारास मुसळधार पडलेला पाऊस. पण मुसळधार म्हणण्यापेक्षा गारांचा पडलेला पाऊस. ती गार एवढी मोठी की हे जे चित्र आहे ते अजूनही सावरलेलं नाहीये. अर्थात सावरले नाही ते इथले शेतकरी सुद्धा आहेत, अजूनही त्याच धक्क्यात. आणि खरं म्हणायचं तर वर्षानुवर्ष हीच चालत आलेली परिस्थिती, याच्याच धक्क्यात असलेले हे सगळेजण. नमस्कार सगळ्यांना. आणि तुम्ही सगळे कसबे सुकेडेचे रहिवासी आहात. नमस्कार. काय तुमचं नाव दादा? माझं नाव शशिकांत मोगल. बरं. एक क्षेत्र आपलंच आहे. हे क्षेत्र आहे तुमचं, गहू आणि ऊसाचं क्षेत्र आहे. तर काय झालं त्या दिवशी, नेमकं घडलं काय परवाच्या दिवशी? या ऊसाचा व्यवहार झाला होता मॅडम, हम्म. नेटकाच रसवंतीसाठी. हम्म. आणि 29 रुपये ठरला आपला ऊस. हा. आणि ते म्हणे आम्ही उद्या येऊ तोडायला. हम्म. आणि दुपारी 1:30-2 वाजेच्या आसपास सुरुवातीला थोडा हलका स्वरूपाचा पाऊस आला. हम्म. आणि त्यानंतर अशा सुपारी सारख्या मोठमोठ्या गारा इथं पडल्या म्हणे. खूप प्रचंड. म्हणजे आम्ही तर फक्त आमचा जीव घेऊनच पळत होतो का हे काय व्हायचं ते होईल, पण आपला जीव वाचला पाहिजे. मग कोणी शेड मध्ये, कोणी कुठे. आणि खूप मोठा वारा, अनेक घरांचे पत्रे उडाले. तुम्ही बघू शकता इकडे मोठे मोठे झाडं, सागवान किंवा सिल्वरोग, बाबळी या सगळ्या पडले. प्रचंड मोठं नुकसान इथे झाले मॅडम. बरोबर. हा ऊस लावला कधी होता तुम्ही? मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये ऊस लावला होता मॅडम आम्ही. बर. त्याला जवळजवळ आता वर्ष झालं. होऊन गेलं. म्हणजे त्या ऊसाचं संगोपन तुम्ही पूर्ण पद्धतीने व्यवस्थित केलं. वर्षभर खतं, केलं होतं. सर्व डोस, मेहनत, मशागत सर्व व्यवस्थित केली. उत्पादन खर्च किती आला होता तुम्हाला? उत्पादन खर्च या ऊसाला आमचा 65,000च्या आसपास होता मॅडम एकरी. एकरी 65. हा 2 एकर आहे. आणि त्या मानाने आता तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार होते. हो हो, निश्चितच. म्हणजे आदल्या दिवशी ठरलेला हा भाव, थोडीशी असलेली आशा की 2-3 वर्ष काही चांगले गेले नाहीये. 2-3 वर्ष कशाला म्हणता, आता मागच्या एप्रिल-मार्च मध्ये सुद्धा अवकाळीचा पाऊस आला होता. तेव्हा सुद्धा हे सगळं चित्र असंच उभं राहिलं होतं. त्याच्यातून हा शेतकरी उभा राहिला होता, हिंमत धरली होती आणि परत सगळं उभं केलं होतं. पण ते उभं केलेलं अगदी नाहीये असं झालं. दादा, तुमचं नाव काय? विकास कॉलेज. तुमची कशाची शेती? आमचे उचलले. त्याची परिस्थिती अशीच आहे. असं झाले. कोणी येऊन गेलं, पंचनामे झालेत? पंचनामे अजून तर काही झालेले नाही. हा. चालले अजून. आता ते आज सुकेने गावामध्ये मीटिंग होती. हा. तर ते काल ते बोलले की तलाठी लोकांना यांना ते आदेश दिलेले, हा. त्याप्रमाणे ते आता सर्वे करतील. सर्वे केल्यानंतर बघू मग आता काय गव्हर्नमेंट काय मदत करेल ती करेल. अनुभव काय तुमचा आतापर्यंतचा? अनुभव काय, आता दरवर्षीचा अनुभव हाच आहे की शेतकरी वर्ग हा भरडला होतो या सगळ्या. काय म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा ट्रॅकिंग गेले, सुलतानी संकट, आसमानी संकटात शेतकरी वर्ग भरडलेला आहे. याच्यातून शेतकरी वर्ग उभा राहूच शकत नाही मॅडम, अशी परिस्थिती आहे. हेक्टरी 20,000 दिले होते मॅडम मागच्या वर्षी द्राक्ष बागेला. हेक्टरी 20,000, 5 बिघ्याला 20,000. म्हणजे त्या 5,000, म्हणजे त्या 20,000 आहे ना, झालेलं नुकसान बाहेर काढायला सुद्धा तेवढे पैसे लागतात. म्हणजे उत्पादन खर्च, त्यानंतर होणारा प्रॉफिट किंवा काय, तो हिशोबच नसतो. हेक्टरी, आता ऊसाला जरी हेक्टरी 20,000 जरी दिली तरी ते अतिशय इनसफिशियंट. तुमचं काय नाव? वसंत भोंगले. तुमचं काय पीक होतं? द्राक्ष बागे. द्राक्ष बागे. त्याचं काय झालंय? काही क्रॅकिंग केली. द्राक्षाची क्रॅकिंग केली. आता तर खरं त्याच जरा आशेचा दिवस द्राक्षाचा, की आता मणी यायला लागतील आणि मग गारांनी काही ठेवलंच असं समजू मॅडम की आता तोंडात येणारा घास हिरवून गेलाय. सगळे गहू, मका सगळं माती सगळं. मोलतात. आणि शेतकरी वर्ग आता ते हे जे तुमचं हे असं सगळंच वेडावाकडा पडलेला हा ऊस आहे, आता याला काय काय होणार? म्हणजे आता हे तर पडलं, आता हे निस्तरायचं कसं? आता हा मातीमोल भावात द्यावा लागणार, कारण त्याला तोडायला याला वरचा पण उपयोग होणार नाही आणि खालचाही खालचा पण उपयोग होणार नाही. आणि हे आता काढणार कसं? आता हे सगळं तुम्हाला इतकं अस्ताव्यस्त दिसतंय, हे काढायचं कसं? फार मोठं आव्हान आहे मॅडम. म्हणजे आम्हालाच माहित नाही आता आम्ही हे कसं काढणार. रेट मध्ये हेच करते. जो कामगार वर्ग राहील ना, तो रेट मध्ये समजा 5,000 10,000 एकरी मागून त्याला आपल्याला थोडं हे करायला लागले, कारण की अवघड आहे. आणि ते पोकळ पडायला सुरुवात होईल ती. हो. सुरुवात. 1 वर्ष सांभाळलेला हा ऊस आहे. आता ही परिस्थिती तुम्ही बघताय, ही परिस्थिती जवळजवळ इथल्या सगळ्याच ऊसांच्या बागांची. ऊसच काय, इथे असलेला कांदा, द्राक्ष, मका, आता इथे शेजारी दिसतोय हा गहू, या सगळ्यांची परिस्थिती ही एकच आहे. दादा, हा जो गहू लावला हा कधी लावला होता? गहू पेरून मॅडम 15 दिवस झाली. आणि जेव्हा पेरला तो अतिशय सुरेख सुंदर वाफे पाडून सगळी व्यवस्था करून एकदा भरून दिला.
आणि थोडासा पाऊस येईल हा असा अंदाज होता, त्यामुळे पुढचं पाणी दिलं नाही. पण अचानक गारपीट झाली, त्यामुळे आता हा गहू अजिबात होणार नाही. 3 दिवस हा गहू पाण्याखाली होता. उद्या परवा तो पिवळा पडणार आणि पर्यायाने तो पुन्हा आम्हाला तो वावर तयार करून मशागत करून खताचा, आता हे जे खत सुद्धा टाकले ते सगळे ड्रेन आउट झाले. खूप पाण्यामुळे वाहून गेले सगळं. वाहून गेलं. त्यामुळे आता हे पण आम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करायची. करायला लागेल. हो. इकडे तुम्हाला ही जी जमीन दिसतीये ही काही तयार करत होतात का कशासाठी? ज्ञानेश्वर भाऊ, ही तुमची जमीन आहे का? हो ही आपली जमीन. काय करणार होता तिथे? आता याच्यात गहू पेरायचा, काही कांदे लावायचे. पण मग आता तर हे सगळे असे वर खाली उघड खाबड ढेकळ झालेली मी दिसतात. डबल मेहनत करायला लागला ना आता. पहिल्यांदा एकदा केली होती, वावर ओलावलं होतं गव्हासाठी. आता परत मेहनत करून परत पेरणी करायला लागेल. म्हणजे मेहनत दोनदा होतीये हो. आणि पैसा सुद्धा दोनदा लागतोय. पैसा कारण की जातो, काही बियाणं दोनदा जाणार आहे. कुठल्याही पिकाची तयारी करायची तर त्याला मशागत लागते, काही खतं मशागत केल्याशिवाय लागतात, काहीच बी बियाणं लागतात. हम्म. पण हे सगळं आता इथं या गारपिटीने धुवून निघालेलं आहे. हो त्याच्यामुळे आता तुम्हाला पूर्ण वावर परत तयार तयार करण्यापासूनची करणार. सुरुवात. काय हिंमत आहे? मग आता परत करावंच लागणार ना. झालेला खर्च तो वाया जाणार आमचा. परत दुसरं गहू करावंच लागेल ना. नाही केलं तर मग आम्ही खाणार काय, असं आहे ना. असं ही जी शेती आहे ही या शेतकऱ्यांची ही जीवनवाहिनी आहे. ही शेती उभी राहिली तर हा शेतकरी उभा राहू शकतोय. सरकार येईल, पंचनामे करेल, त्याचं काय होतं हे दरवर्षी आपल्याला माहितीच आहे. अवकाळीचंही संकट सध्या वारंवार येत आहे. याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हाव्यात असंच या सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही मगाशी दादा असं म्हणत होते की याच्यावर काहीतरी एक प्लॅनिंग किंवा याच्याकडे एक व्यावसायिक स्वरूपाने बघण्याची गरज निश्चितच मॅडम. आता बघा, जे मुलं शेती करताय हे आता पूर्वीसारखे अडाणी मुलं शेती करत नाही. नाहीये. सगळे वेल एज्युकेटेड मुलं शेती करायला लागली. आणि दुसरीकडे हे जे मनुष्यबळ हे कॉप अप होऊ शकत नाही, कुठं यांना रोजगार नाही. मग सरकारने ह्या शेतीकडे सुद्धा व्यावसायिक दृष्टीनेच बघावं. एक माझी तुम्हाला आता चर्चा झाली, एक चांगलं रिअल टाइम ऍप बनवावं का आपल्याकडे ह्या क्षेत्रात हे कुठलं पीक लागले गेले यासाठी तुम्ही कर्मचारी कंत्राटी भरती का होईना कर्मचारी नेमून ह्या वर्षी आपल्याकडे किती कांद्याचं किती क्रॉप निघणार आहे, टोमॅटोचं किती निघणार आहे याचा एक रिअल टाइम डेटा जर सरकारकडे असला तर त्या दृष्टीने ते बाजारपेठ सर्च करतील. त्या दृष्टीने ते शेतकऱ्यांना अवेअर करतील की या वर्षी टोमॅटोचं एवढं लागवण झाली. मेसेज पडतील आपल्या फोनवर का तुम्ही टोमॅटोचं महाराष्ट्रात एवढं क्षेत्र लागले गेले. हे कुठलंही प्लॅनिंग सरकारकडे नाही मॅडम. सरकारकडे खूप रस्त्याची प्लॅनिंग आहे, रेल्वेची प्लॅनिंग आहे. 10-10 वर्षासाठी आपण पुढे काय केलं पाहिजे Absolutely. सगळे प्लॅनिंग आहे मॅडम. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आहे. फक्त शेतीसाठी कुठंच प्लॅनिंग दिसत नाही मॅडम. थोडक्यात हे सरकार जे आहे हे सरकार मॅडम व्यापारी वर्गाचे, हे शेतकऱ्यांच्या अजिबात नाही. अशी धारणा तयार झालेली आहे. आणि जर माझा आवाज सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असेल तर ही तुम्हाला संधी आहे. हे संकट शेतकऱ्यांवरचं जे संकट आहे ही शासनाला संधी आहे. काही त्यांनी दाखवून द्यावं का ते खरोखर शेतकऱ्यांचे आहे. आणि हे जे मॅडम हे जे शेतीत उत्पादनातून जे तयार होतं हे कुठल्याही डाउनलोडवर हे केलं ना ते उत्पादन तुम्हाला मिळणार नाही. याला शेतीत कष्ट करूनच हे करावं लागणार. खरंय यांचं म्हणणं, यांचा उद्वेग समजतोय. कारण की आता पाहिजे ती ठोस उपाययोजना. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे टूल्स आहेत, आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत आणि आपल्याकडे रिसर्च करणारं खूप सारं एक ब्रेन आहे जे आपण नेहमी म्हणतो की इंडिया हॅज गॉट द ब्रेन. हे वापरलं गेलं पाहिजे आता शेतीसाठी. जसं दादा म्हणतायत की सगळ्याचं प्लॅनिंग होतं. विकासामध्ये रस्ते येतात, बिल्डिंगा येतात, पण विकासात शेती येत नाही. त्या विकासात आता शेती आली पाहिजे. त्याच्याकडे सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या बघितलं गेलं पाहिजे. शेतकऱ्याला उभं केलं गेलं पाहिजे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून प्लॅनिंग मॅनेजमेंट या शेतीत उतरलं पाहिजे. मार्केट रिसर्च, मार्केट सर्व्हेज हे होऊन हे सगळा डेटा शेतकऱ्यांना अवेलेबल झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आसमानी संकट कदाचित येत राहतील, ती आपण नाही कंट्रोल करू शकणार, पण जे आपण करू शकतोय त्याच्याकडे तरी लक्ष हे दिलं गेलं पाहिजे. याला खूप खूप मोठा आधार शेतकऱ्यांना हे केलं तर मिळू शकेल. आणि अर्थात हे करण्याची अपेक्षा हे सगळे शेतकरी सरकारकडनंच ठरवतील. याकडे जरूर लक्ष द्यावं. रडत बसणारा तो शेतकरी नाही. आता जसं दादा म्हणाले की परत उभं राहायचंच आहे, हे असं झालंय तरी परत मशागत करायची, परत पेरायचंय, हे सगळं आवरायचंय. वारंवार येणारी ही हिंमत असलेला हा शेतकरी आहे. ही हिंमत किती काळ टिकू शकेल त्याला आपल्याला सुद्धा काहीतरी स्थैर्य, धैर्य द्यावं लागेल. आणि ते देण्यासाठी म्हणून आता पावलं उचलण्याची सक्त गरज असल्याचं मत हे कसबे सुकेड्याचे शेतकरी मांडतात. देशदूतची टीम
कसबे सुकेडे या गावातनं अतिशय बिकट परिस्थिती असलेलं हे सगळं शेतकऱ्यांचं गाव.